कोल्हापूर जलसंपदाच्या दक्षिण विभागाचं कार्यालय गडहिंग्लजमध्ये स्थलांतरित करण्याची मागणी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे। या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सिंचन भवनसमोर निदर्शनं करण्यात आली। या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास पाटबंधारेच्या दक्षिण विभागाच्या कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे। शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आज कोल्हापुरातील ताराबाई पार्क इथल्या सिंचन भवनसमोर निदर्शनं करण्यात आली। त्यानंतर जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे यांना घेराव घालण्यात आला। कोल्हापूर जिल्हा पाटबंधारे विभागाचं कामकाज उत्तर आणि दक्षिण अशा 2 विभागातून चालतं। दक्षिण विभागात गडिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड आणि कागल या तालुक्यांचा समावेश आहे। या 5 तालुक्यांसाठी गडिंग्लज हे मध्यवर्ती ठिकाण आहे। त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांच्या सोयीसाठी जलसंपदा दक्षिण विभागाचं कार्यालय गडिंग्लजमध्ये स्थलांतरित करावं अशी मागणी करण्यात आली। या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास जलसंपदा दक्षिण विभागाच्या कोल्हापुरातील कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा सुनील शिंत्रे यांनी दिलाय। यावेळी संभाजी भोकरे, संभाजी पाटील, सुरेश चौगले, दिलीप माने, प्रकाश पाटील, जयसिंग टिकले, युवराज पवार उपस्थित होते।